मंडळी, छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या टप्प्यावरती उभी आहे. आजवर या शहरातली राजकीय लढत प्रामुख्याने एका मुद्द्यावर फिरत राहिली आहे, ते म्हणजे हिंदुत्व. हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून निवडणुका झाल्या, सत्ता बदलल्या आणि एमआयएम विरुद्ध हिंदुत्व असं सरळ सोपं समीकरण तयार झालं. मात्र यंदा ही चौकट तुटली आहे. शिवसेनेतली फूट, एमआयएम समोर उभं राहिलेलं बंडखोरांचं आव्हान आणि या सगळ्यात भाजपची भूमिका या निवडणुकीला वेगळं वळण देताना दिसतीये. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की या निवडणुकीत एमआयएम हाच आमचा मुख्य शत्रू आहे. पण त्याच वेळी भाजपनं या निवडणुकांकडे फक्त युतीचा भागीदार म्हणून नाही, तर स्वतंत्र ताकद म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर भाजप नेहमीच शिवसेनेच्या तुलनेत कमी जागांवर निवडणूक लढवत आलाय. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपनं यंदा 92 जागांवरती उमेदवार उभे करून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे. या व्यूहरचनेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग आणि ओबीसी समीकरण. शहरात सुमारे 6 लाख ओबीसी मतदार असून ही मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपनं सूक्ष्म आणि नियोजनबद्ध रणनीती आखली आहे. शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढत, भाजपच्या कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता कमी करण्याचे प्रयत्न आणि एमआयएम समोर उभे राहिलेले बंडखोर, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम संभाजीनगरच्या निवडणूक लढतीवर होणार आहे. म्हणूनच या निवडणुकीत प्रश्न फक्त जिंकण्या हरण्याचा नाहीये. खरा प्रश्न आहे, संभाजीनगरमध्ये भाजप मोठा भाऊ ठरू शकतो का? सत्ता समीकरणं कशी बदलतायत आणि एकूणच ही लढत कोणत्या दिशेने जाणार आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, महापालिकेच्या निवडणुकीची उमेदवार यादी जाहीर होताच राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये नाराजी, बंडखोरी आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेचं राजकारण उफाळून आलं. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांना संधी तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचे आरोप झाले. विशेषतः भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं चित्र सुरुवातीला दिसून आलं. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही नाराजी अधिक आक्रमक स्वरूपात समोर आली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघड विरोध दर्शवला, बंडखोरीचे संकेत दिले. मात्र भाजप नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप करत ही परिस्थिती नियंत्रणात आणली. शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर भाजपमधल्या बऱ्याच इच्छुक उमेदवारांच्या पदरी नैराश्य पडली होती. त्यामुळे ते भाजपच्या विरोधात उभे राहिले होते. भाजपने या सगळ्यावर आवर घालत आपली संघटनात्मक आणि राजकीय ताकदही वाढवण्याचा प्रयत्न केला. याच प्रक्रियेत भाजपनं संभाजीनगरमध्ये मोठा भाऊ ठरण्याचा स्पष्ट निर्धार केलाय. खरं तर संभाजीनगरचा मागचा इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक प्रामुख्याने एका मुद्द्याभोवती फिरते, ती म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व विरुद्ध एमआयएम असं सरळ सोपं ध्रुवीकरण या शहरात सातत्यानं पाहायला मिळतं. यंदाही शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी उघडपणे एमआयएम हाच आमचा मुख्य शत्रू असल्याचं जाहीर केलंय. मात्र प्रत्यक्ष मैदानातलं चित्र तितकं सरळ नाहीये. या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाची शिवसेना आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होते. तर अनेक प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना विरुद्ध ठाकरेची शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे टाकलेले दिसतात. तर काही प्रभागांमध्ये या तिन्ही पक्षांनी उमेदवारच दिलेले नाहीयेत. अशा ठिकाणी एमआयएम विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगताना दिसतीये. त्यामुळे एमआयएम विरुद्ध हिंदुत्व ही मांडणी प्रत्यक्षात अनेक प्रभागांमध्ये लागू पडत नाही. त्यामुळे या महानगरपालिकेत राजकीय समीकरण पूर्णपणे बदलत आहे. संख्याबळाच्या दृष्टीने पाहिलं तर शिवसेनेनं सर्वाधिक 96 जागांवर उमेदवार दिलेत. त्यापाठोपाठ ठाकरे सेना 95 आणि भाजप 92 जागांवरती निवडणूक लढवत आहे. हे आकडेच भाजपच्या बदललेल्या भूमिकेचं स्पष्ट उदाहरण आहेत. गेल्या 25 वर्षात भाजपनं कधीही शिवसेनेच्या तोडीस तोड जागांवरती निवडणूक लढवली नव्हती. मात्र शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत भाजपनं आपली बार्गेनिंग पॉवर मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. भाजपच्या या संपूर्ण व्यूहरचनेचा कणा म्हणजे भाजपचे सोशल इंजिनिअरिंग आणि ओबीसी कार्ड. मंडळी, संभाजीनगरमध्ये सुमारे 6 लाख ओबीसी मतदार आहेत. ही मतं निर्णायक ठरू शकतात याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. त्यामुळं फक्त राखीव जागांपुरतच नाही तर अनेक सर्वसाधारण प्रभागांमध्ये देखील ओबीसी उमेदवार देऊन भाजपकडून सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेलाय. मराठा, ब्राह्मण, ओबीसी आणि मायक्रो ओबीसी समाजातील मतांचं गणित जुळवण्याचा हा प्रयत्न भाजपसाठी महत्वाचा ठरतोय. सोबतच आमदार अतुल सावे, प्रशांत बंब आणि संजय केनेकर यांच्यासारख्या ओबीसी चेहऱ्यांसोबतच रावसाहेब दानवे
आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अनुभवाचा भाजप पुरेपूर वापर करून घेत आहे. पक्षशिस्तीला प्राधान्य देऊन बंडखोरी रोखल्यानं भाजप यावेळी शहरात आपला वरचष्मा निर्माण करण्याच्या स्थितीत दिसतंय. भाजपने पक्षातील उमेदवारी वाटपानंतर उफाळलेली बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठं यश आलंय. 1400 इच्छुकांमधून 96 नावं जाहीर झाल्यानंतर पक्षात नाराजी होती आणि 108 कार्यकर्त्यांनी बंडखोरीचं निशाण फडकवलं होतं. मात्र मंत्री सावे, डॉक्टर भागवत कराड आणि किशोर शितोळे यांच्या समितीनं 68 बंडखोरांची माघार घडवून आणली. या कार्यकर्त्यांना भविष्यात शासकीय समित्यांवरची नियुक्ती किंवा पक्षात सन्मानाचं पद देण्याची कमिटमेंट देण्यात आली आहे. यासोबतच MIMची अंतर्गत परिस्थिती ही भाजपसाठी पोषक ठरताना दिसतेय. मागच्या निवडणुकीतील 25 नगरसेवकांपैकी अनेकांनी पक्ष सोडला तर अनेकांचं तिकीट कापलं गेल्यामुळे MIM मध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि बंडखोरी निर्माण झाली आहे. त्यामुळे MIMला यावेळी इतर पक्षांपेक्षा स्वतःच्या बंडखोरांच्याच आव्हानाला सामोरं जावं लागतंय. शिवसेनेतली फूट, काँग्रेस आणि MIM मधली मतविभागणी आणि OBC मतदारांवर लक्ष केंद्रित केलेली रणनीती या सगळ्याचा एकत्रित फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप केवळ युतीतील भागीदार म्हणून नाही तर सत्ता समीकरण बदलणारा प्रमुख घटक म्हणून पुढे येण्याच्या स्थितीत आहे. म्हणूनच एकंदरीत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेलं चित्र पाहिलं तर भाजपसाठी ही निवडणूक संधी आणि आव्हान याचा समतोल साधणारी ठरताना दिसतेय. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप काही महत्त्वाच्या कारणांमुळे इतर पक्षांच्या तुलनेत मजबूत स्थितीत दिसतेय. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतविभागणी. शिवसेनेतली फूट, ठाकरे गट आणि शिंदे गट स्वतंत्रपणे मैदानात असल्यामुळं पारंपरिक शिवसेना मतांचं विभाजन होणार आहे हे निश्चित आहे. या मतविभागणीचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो, कारण हिंदुत्वाच्या मतांमध्ये भाजप हा एक स्थिर पर्याय म्हणून समोर येतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे MIMची अंतर्गत कमकुवत अवस्था. मागच्या निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या MIMला यंदा बंडखोरी, तिकीट कापल्यामुळे निर्माण झालेली नाराजी आणि माजी नगरसेवकांची दुरावलेली भूमिका याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. MIMची पारंपरिक मतं एकत्र राहण्याऐवजी वेगवेगळ्या दिशेनं वळली आहेत, तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप आणि इतर पक्षांना होतोय. तिसरा आणि निर्णायक मुद्दा म्हणजे OBC मतदारांचं गणित. शहरात सुमारे 6 लाख OBC मतदार आहेत आणि भाजपनं यंदा या घटकावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलंय. केवळ आरक्षित प्रभागांपुरतं मर्यादित न राहता सर्वसाधारण प्रभागांमध्येही OBC उमेदवार देऊन भाजपनं स्पष्ट संदेश दिलाय की सत्ता संरचनेत OBC समाजाला मोठा वाटा देण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा, ब्राह्मण आणि OBC यांचा समतोल साधत मायक्रो OBC घटकांपर्यंत पोहोचण्याची ही रणनीती भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकते. चौथा मुद्दा म्हणजे संघटनात्मक नियंत्रण. उमेदवारी वाटपानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊनही भाजप नेतृत्वाने ती वेळीच नियंत्रणात आणली आहे. बंडखोरांची माघार, भविष्यातली राजकीय आश्वासनं आणि पक्षशिस्तीवर दिलेला भर यामुळे भाजपची संघटना निवडणुकीच्या तोंडावर विस्कळीत होण्यापासून वाचली आहे आणि हीच बाब इतर पक्षांच्या तुलनेत भाजपला जास्त स्थिर बनवतीये. पाचवा मुद्दा म्हणजे मोठा भाऊ होण्याची मानसिकता. गेल्या अनेक वर्षात भाजपनं संभाजीनगरमध्ये नेहमीच दुय्यम भूमिका स्वीकारली होती. मात्र यंदा जवळपास शिवसेने इतक्याच जागांवर उमेदवार देत भाजपनं स्पष्ट संकेत दिले आहेत की सत्ता समीकरणात तो केवळ युतीचा भागीदार राहणार नाहीये. ही भूमिका मतदारांपर्यंत पोहोचली तर भाजपला स्वतंत्र ओळख निर्माण करता येऊ शकते. एकंदरीत बघता शिवसेनेतील फूट, MIMची कमकुवत अवस्था, काँग्रेस आणि इतर पक्षांमधली मतविभागणी आणि OBC केंद्रित नियोजन या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पहिल्यांदाच केवळ युतीतील भागीदार न राहता सत्ता समीकरण बदलणारा प्रमुख घटक ठरू शकतो. ही निवडणूक भाजपसाठी केवळ नगरसेवकांची संख्या वाढवण्यापुरती मर्यादित नाहीये, तर भविष्यातील स्थानिक नेतृत्व, संघटनात्मक वर्चस्व आणि मोठा भाऊ ही ओळख प्रस्थापित करण्याची एक संधी आहे. त्यामुळेच निकाल जे काही असोत, मात्र संभाजीनगरच्या राजकारणाची दिशा या निवडणुकीनंतर बदलणार हे निश्चित आहे. म्हणूनच या सर्व राजकीय परिस्थितीवर आणि भाजपच्या रणनीतीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.